नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग। कारण की मी लवकर आवरून निघाली आहे माझ्या माहेरी। माझं थोडंसं अर्जंट काम आहे, तर पप्पा चालले मला चांदोरीला सोडवायला। पप्पा आता मला चांदोरीवरून बसमध्ये बसून देणार आहे। पप्पा घरी येत आहे। मला बसच नाही, त्यानंतर बस भेटली। आता आले बस फाट्यावरती, थोड्या वेळात पोहोचलो गावामध्ये। आता मी आले पप्पा इथून मला मी ना गावात उतरले होते, तर पप्पा मला घ्यायला आले होते। मी आले घरी। बघा आता बघा किती मस्त दिसतं। मस्त वातावरण आहे। खूप वारा आहे घरावरती। चला आता जाऊ पुढे। मम्मींनी आवाज दिलाय, मम्मीनी तर चला मम्मीनी ना भुईमुगामध्ये घरापुरतं खाण्यासाठी काय काय लावलंय मी ते तुम्हाला दाखवते। तर बघा कोथिंबीर लावली आहे, शेपू आहे, परत उडीद लावलाय, परत चवळी पण लावली आहे। अजून काय दाखवू तुम्हाला, गवार पण लावली आहे, अजून भेंडी पण लावली आहे, परत बारीक थोडी छोटी कोथिंबीर पण आहे। ती संपली मोठी का छोटी परत खायला। बघा मम्मीने कसं सगळं लावले वावरामध्ये खाण्यासाठी। विकत आणल्यापेक्षा घरचा भाजीपाला कधी पण चांगला, त्यामुळे लावलाय। मम्मी मला म्हटली होती कोथिंबीर घेऊन ये, पण छोटी थोडीशी मला नाही वाटत, लय कवळी आहे, घेते थोडी। चला आता आपण थोडीशी घेऊ आणि जाऊ घरी। तवर आळूच्या वड्या पण मम्मीच्या हाताला लागलेलं आहे। मम्मीचा ॲक्सिडेंट झालेला होता, तरी निंती मम्मी। बघा मम्मीने कसं निंदून काढलंय। लय कवळी कोथिंबीर। मेथी सुद्धा आहे मम्मीच्या वावरामध्ये। मम्मीने काय नाही लावलंय, असं सगळं लावलंय खाण्यापुरतं। कशी मेथी उतरली इकडं। पाऊस नसल्यामुळं थोडंसं हे वाटतंय, कारण की इकडं आता भरपूर म्हणजे जवळपास 5-6 दिवसापासून पाऊसच नाही। आमच्या तिकडं चालू राहतो थोडा थोडा, पण इकडं नाही येत। इकडं सोयाबीन आहे पप्पांची, इथपासून तिथपर्यंत सोयाबीन आहे। इथून इकडं मका आहे, तिकडं त्या मोठ्या लिंबाच्या झाडापाशी पप्पांची नवी विहीर आहे। इथं बाबांनी बांधलेली जुनी विहीर आहे। इथं परत मका लावली पप्पांनी। घर दिसतंय तुम्हाला, घर दिसत नसेल, पाठीमागचे बंगले दिसत आहे। यावेळी पप्पांनी बांधलेलं नवीन घर, पुढं जुनं घर आहे पप्पांचं। बघा किती मस्त वातावरण आहे। रस्त्याने मस्त गाड्या वगैरे जाता। बघा हे जुनं वडाचं झाड, तुम्ही म्हणजे या रस्त्याने गेला असाल तर बघितलेलं असाल। जवळपास एवढंच वडाचं झाड होतं मोठं, रस्त्याने इथून तिथून सगळं एवढा रस्ता झाला तेव्हा ठेवलेलं, पण ते पण पडून गेलंय यावर्षी। वारा पाऊस चालू होता सुरुवातीला तेव्हा। लोकांचं बसणं उठण्याचं ठिकाण होतं उन्हाचं, पण गेलंय ते। बघा रस्त्याने कशा गाड्या जातात, किती जवळ गाड्या आहे। शेवग्याचं झाड हे पप्पां त्यांच्या वावरात, किती मस्त आहे ना इकडं, तुम्हाला दाखवण्याजोगं। त्या साईडनी पडवी बांधायचं पण काम चालू आहे।
पडवी म्हणजे घरकुलाची खोली आली आहे, ती खोली बांधताय तिकडून, म्हणजे काम चालू आहे. आता घराचं काम तर झालं आहे, फक्त प्लॅस्टर बाकी आहे. त्यानंतर येथील पाठीमागं राहिला, अजून जुन्या घरातच राहतं मम्मीन ते. आमची हंबा आहे कशी बघ, मस्त चोरून आली, आता मस्त बसेल होती, आता उठली आहे. मम्मीची चालली आहे पॅकिंग, आता मी निघती आहे. तर चला, बाबा चालले मला गावात सोडवायला. मी पहिल्यांदा येऊन लगेच चालली आहे, कारण की आम्ही दोघं गेलो तरी रात्रभर मुक्कामी राहतो, मग येतो. आता मम्मीला वाटलं लगेच चालली, त्यामुळे मम्मीचं तोंड एवढं चालू आहे, त्यामुळे खूप गर्दी असते रस्त्याला. 5वी ते 10वीची शाळा बघा. आता बस निफाडमध्ये आले आत्ताशी. आता मी त्यांना कॉल केला होता का मी निफाडमध्ये आली आहे, तुम्ही आले का घरी, तर ते घरी आले. ते बोलले मला जवळ आली का कॉल कर, मग मी येतो तुला घ्यायला चांदोरीला. बघू आता. बघा आता ते आले मला चांदोरीला घ्यायला. मी थोडीशी पुढं चालत आली होती, कारण की म्हटलं पुढं वळायला जागा आहे. तर बघा आमच्या सायखेडच्या नदीला किती पाणी आहे. भरपूर पाणी आहे यावर्षी. मला तिकडून यायला थोडासा उशीरच झाला होता, मग मी तिकडून आल्याला स्वयंपाक करायला घेतला. वांग्याची भाजी, मस्त पोळ्या बनवल्या. मी तिकडून आता खाऊन आली, त्यामुळे मला काही भूक नाही, पण त्यांना जेवायला देते. जेवण वगैरे आवरले का भांडे घासून घेते. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.